बाळांनो नमस्कार. युवा अस्मिता संस्था आणि आश्चर्यजनक लोक व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. हे लेकरं रोटी डे साजरा करणार आहे, म्हणजे महाराष्ट्राची भूक संपणार आहे असं वाटतं. आणि माझ्या लेकरांची खूप काळजी घेतात. जगाला करू दे, तू रोटी डे करतो ना, तुझ्या रोटी डेला यश मिळव. ही रोटी गरिबांपर्यंत जावं, अनाथांपर्यंत जावं, ज्यांना कोणी नाही त्यांच्या तोंडात तुझा घास जावं. हा रोटी डे असाच वाढत राहो, मोठा हो बेटा, ह्याच माझ्या शुभेच्छा. नमस्कार. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी रामदास चव्हाण. आज आपण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील चोचिंदे या गावी आहोत. युवा अस्मिता फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष कुणाल चव्हाण आपल्यासोबत जोडले आहेत. कुणाल चव्हाण, काय सांगाल, या संघटनेची स्थापना कधी झाली आणि केव्हापासून? युवा अस्मिता संस्था ही पुण्यामध्ये 30 वर्षापूर्वी स्थापन झाली होती. सुनील भाऊ चांदरे, माझे वडील रवींद्रजी चव्हाण, कुमुदिनी चव्हाण, परत गौतमजी कोतवाल आणि बाबू नाईक अंकल यांनी ही संस्था स्थापन करून यूथ डेव्हलपमेंट हा मोठा प्रोजेक्ट चालू केला. आणि ही संस्था पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे. तर यांचीच प्रेरणा घेऊन मी कॉलेजमध्ये जेव्हा गेलो त्यावेळेस ही फाउंडेशन असावं किंवा आपली संस्था मोठ्या प्रमाणात चालावी यासाठी मी युवा अस्मिता फाउंडेशन हे रजिस्ट्रेशन जागतिक लेवलवरती केलेलं आहे. हे असं रजिस्ट्रेशन आहे की तुम्ही जगाच्या बाहेर पण जाऊन करू शकता. काही काम असेल किंवा काही उपक्रम असतील हे तुम्ही तिथं राबवू शकता. तर कुणालजी, आज 14 फेब्रुवारी येत्या 2 दिवसामध्ये येणार आहे. महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये जो व्हॅलेंटाईन डे साजरा होतो सगळीकडे, तर आपल्या मनामध्ये एक असा वेगळा संकल्प निर्माण होतो दरवर्षी की आपण रोटी डे म्हणून साजरा करावा. तो मनामध्ये अशी संकल्पना आपल्या का आली की आपण व्हॅलेंटाईन डे ऐवजी रोटी डे साजरा करावा? काय सांगा. तर झालं असं होतं की मी कॉलेजमध्ये होतो आणि त्यावेळेस बघायचो की जे लोक नवीन कपल लोक आहेत किंवा जे नाही का असतात, फुल देतात, टेडी देतात, हगडे येतो, तर रस्त्यावर असंच जात होतो सिग्नलच्या इथून. तर त्यावेळेस जरा गरीब मुलं दिसली जी फुलं विकत होती. तर ही लोकं त्यांच्याकडूनच फुलं घेतात आणि ते त्यांच्या प्रियसीला वगैरे जाऊन देतात. तर मी म्हणलं जर हे सगळे डे होऊ शकतात तर एक दिवस जो आहे व्हॅलेंटाईन्स डे, त्याचा जो खर्च आपण बाहेर करतो, मुलींवर करतो किंवा मुलांवर करतात, तर तेच पैसे आपण समजा गरिबांना जेवणासाठी वापरले तर काय होईल. तर हे मी माझ्या मित्रांसोबत डिस्कस केलं. तर त्यांना ही कन्सेप्ट आवडली. काही जणांनी आम्हाला अपोज केला की तुम्ही असं काय करताय वगैरे. तर आपण म्हणलं एकदा चालू करून बघू. तर खूप चांगला प्रतिसाद भेटला मला पहिल्या वर्षी आणि तेव्हापासून मी आता हा 5वा रोटी डे आहे. तर पहिला ह्या तरुणाकडून एक वेगळा आदर्श घ्यावा, असाच प्रेम जसं कसं सेम असतं त्या पद्धतीनेच ह्याच्याकडनं आदर्श घ्यावा. व्हॅलेंटाईन डे साजरा न करता रोटी डे साजरा करणारा हा जो युवक, आज त्याची मोठी युवा अस्मिता फाउंडेशन संस्था. तर आता या 14 तारखेला आपण कुठे आणि कशा पद्धतीने रोटी डे साजरा करणार ते काय सांगाल? ह्या वर्षी रोटी डे हा पुण्यामध्ये होणार आहे, रायगडमध्ये आहे, नाशिकमध्ये, नंदुरबार, परत आपलं नगर आणि आपली ब्रँच महाराष्ट्रातच नाही तर UP-पर्यंत पोचलेली आहे, उत्तर प्रदेशमध्ये. तिथे होणार आहे. परत लंडनमधनं आपल्याला सपोर्ट करतायत लोक, UK-मधून करतायत, परत इस्रायल झाला त्या साईडनेही करतात. जे आपले लोक इथून महाराष्ट्रामधनं किंवा इंडियामधून तिकडे गेले ती लोक आपल्याला तिकडून सपोर्ट करतात. आपल्या या संस्थेमध्ये आतापर्यंत किती फाउंडर आहेत, काय सांगलं, स्त्री आणि पुरुष? मेंबर आपल्या संस्थेमध्ये तसे 1000 आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण सगळे मिळून 1000 मेंबर आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे जे दर्शक आहेत तो आपला जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल पाहत आहेत. तर व्हॅलेंटाईन डेच्या ऐवजी आपण रोटी डे जे साजरा करणार आहोत, तर आपण तरुणींना काय एक वेगळा आदर्श जो आपण घडवला, तर त्यांना आपण काय सांगाल की बाबा कशा पद्धतीने नियोजन करावं, याचं काय सांगा? माझं म्हणणं हेच आहे की व्हॅलेंटाईन डे तुम्ही सेलिब्रेट करा, पण त्याचसोबत थोडा जो खर्च इकडे तिकडे करता, खाण्यावरती किंवा डिनर लाईटला जाता किंवा कुठं फिरायला जाता, थोडासा, जास्त नाही, तर 1 ते 2 माणसांना तेवढं त्या दिवशी जेवायला घाला. एवढंच माझं म्हणणं आहे. जर तुम्ही ते केलं
तर मला तरी वाटतं की पूर्ण भारतातल्या सगळ्या लोकांना, जे गरीब लोक आहेत त्यांना जेवण भेटेल एक दिवस पोटभर. पाहिलं तर आपण कशा पद्धतीने जे यांचं या तरुणाचं जे नियोजन आहे की व्हॅलेंटाईन डेवर वायफळ खर्च न करता रोटी द्यायला, एखाद्या गोरगरिबांना मदत व्हावी ह्या हिशोबाने ते खर्च करत असतात. तर असाच एक आदर्श म्हणून त्यांनी एक आव्हान केलेलं आहे, महाराष्ट्रातल्या 9 तरुणींना आव्हान केलेलं आहे की आपणही असा वायफळ खर्च न करता गोरगरिबांना मदत करा.